नमस्कार मित्रांनो, युनिकॉर्न ऑफ सत्या सनातन चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण कथा ऐकणार आहोत होलिका दहनाची। प्राचीन काळात एक पराक्रमी पण अत्यंत अहंकारी असा राजा होता, हिरण्यकश्यपू। त्याने कठोर तपश्चर्या करून देवांकडून वरदान मिळवले होते। त्यामुळे तो स्वतःला देव समजू लागला आणि सर्वांनी त्याचीच पूजा करावी असा त्याचा आदेश होता। परंतु त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा परमभक्त होता भगवान विष्णूंचा। तो नेहमी नारायण नारायण असा जप करायचा। हे पाहून हिरण्यकश्यपू खूप रागावला। त्याने प्रल्हादाला खूप वेळा समजावलं, धमकावलं, पण प्रल्हादाने विष्णूची भक्ती सोडली नाही। शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले। त्याला विष दिले, डोंगरावरून ढकलले, सापांसमोर टाकले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले। हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका। तिला अग्नीमध्ये जळण्याचे वरदान मिळाले होते। त्यामुळे हिरण्यकश्यपूने एक कपटी योजना आखली। होलिकाने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत बसावे, म्हणजे प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुरक्षित राहील। दुसऱ्या दिवशी मोठी अग्नी पेटवण्यात आली। होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन त्या अग्नीत बसली। पण त्यावेळी प्रल्हाद भगवान विष्णूंचं नामस्मरण करत होता, नारायण नारायण। आणि चमत्कार घडला। होलिकेचा गर्व आणि कपट नष्ट झाला। ती अग्नीत जळून भस्म झाली आणि प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला। कारण देव नेहमी सत्य आणि भक्तीच्या बाजूने असतात। सत्य आणि भक्ती कधीच हरत नाही। वाईट आणि अहंकाराचा शेवटी नाश होतो। देव आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करतात। म्हणूनच दरवर्षी फाल्गुन महिन्यात आपण होळी दहन करतो। वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय याचा आनंद साजरा करण्यासाठी।